नमस्कार, मी विकास गायकवाड. तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा. आज आपण आलेलो आहोत उन्नतनगर. ही शाळा आहे. या शाळेमध्ये इलेक्शनची सगळी प्रक्रिया पूर्ण होते आणि आज ज्यांचे फॉर्म सिलेक्ट झाले आणि ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले तो आज दिवस होता. 11 वाजेपर्यंत टाइम दिलेला आणि पुष्कळ जणांचे फॉर्म सिलेक्ट झालेत, पुष्कळ जणांचे रिजेक्ट झालेत. आपल्याबरोबर या ताई आहे. ताई, तुमचं नाव काय? माझं नाव आहे अनघा अनिल बावकर. कुठल्या वॉर्ड मध्ये तुम्ही? प्रभाग क्रमांक 58. या ताई प्रभाग क्रमांक 58 मधून इलेक्शनला त्यांनी तयारी केलेली आहे. त्यांनी आपला फॉर्म तिकडे दिलेला आहे. आणि ताई, कुठल्या पक्षातर्फे तुम्ही उभे होता? माझा अखिल भारतीय सेना माननीय अरुण गवळी साहेब आमचे डॅडी यांच्या आणि माझ्या मम्मीनी मला दोघांनी मिळून मला उमेदवारी आमच्या वॉर्ड मध्ये दिली होती. पण आमच्या इकडे काही असे मी चिक्कार वर्ष म्हणजे एक समाजसेवा इतकी केली आहे 25 वर्षामध्ये की लोक काही घाबरले आणि निवडणूक अधिकाऱ्यांना खरेदी केला आहे. निवडणूक अधिकारी मला धमकी देत आहेत की तू आम्हाला चॅलेंज करते काय ना काय आम्ही चॅलेंज करणार. आणि यांना का शोभतं का महिलांची असं बोलायला? निवडणूक अधिकाऱ्यांना जबरदस्ती मला बोलतात मस्टर वरती सही कर. माझी काही चुकी नसताना माझी फक्त काय एक्झॅक्टली त्यांनी काय सांगितलं? माझी म्हणजे माझ्या बरोबरच्या दोन लेडीज होत्या नॉमिनी, त्यांची सही करण्यासाठी त्या काल माझ्यासोबत आल्या होत्या. पण त्यांना काल त्या आतमध्ये पाठवलं गेलं नाही गेटवरून आणि पोलिसांनी उभा करूनच ठेवलं. आणि बाहेर मोठा मनसे बीजेपीचं बाहेर सगळं ते खूप गर्दी असल्यामुळे पोलीसवाले सोडत पण नव्हते काल 4:30 नंतर आतमध्ये. तर ते राहून गेलं काल सह्या. मग आम्ही आज सकाळी 9:30 पासून शाळेमध्ये येऊन बसलो. मग तेव्हापासून माझा नंबर 1 वाजता आला. मी 1 वाजता आम्ही लोक आतमध्ये गेलो. आतमध्ये गेली, माझा 10व्या क्रमांकावरती फॉर्म होता. तेव्हा त्या लोकांनी मला सांगितलं की तुमच्या नॉमिनीची सही नव्हती म्हणून तुमचा फॉर्म रिजेक्ट केला. ठीक आहे, तुम्ही जर फॉर्म रिजेक्ट केलात ना तर ते तुम्ही प्रेमाने सांगू शकता. धमकी कोणाला देता तुम्ही? तुम्ही इलेक्शन अधिकारी कोण लागून गेला तितके मोठे? आम्हीच निवडतो ना तुम्हाला. तुम्हाला खुर्च्या कोणी दिलाय त्या इलेक्शन अधिकाऱ्यांना? की याला वॉर्ड मधून कोणी पैसे दिले कोणत्या पक्षवाल्यांनी? कारण वॉर्ड मध्ये आमच्या खूप भीती होती मी निवडून येईल म्हणून. हे माझ्या बरोबर काळाकांडी केली आहे पूर्ण. माझ्या बाबतीत मी पूर्ण अख्ख्या मुंबईवरती मी आवाज पूर्ण जितके मीडियावाले असतील ना सगळ्यांकडे जाऊन मुलाखत देणार आहे. आणि ज्यांनी हे केलंय माझ्या बरोबर ते चांगलं नाही केलंय, कधीच चांगलं होणार नाही त्या लोकांचं. ताईंचं म्हणणं आहे की त्यांच्या फॉर्म मध्ये जे नॉमिनी होते त्यांचा साईन नसल्यामुळे ते रिजेक्ट करण्यात आले. आणि त्यांचं हे म्हणणं आहे की या ठिकाणी माझे नॉमिनी जे आहेत आलेले होते पण या ठिकाणी खूप सारा पोलिसांचा बंदोबस्त होता, खूप साऱ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती आणि त्यांना आतमध्ये सोडलं नाही. आणि न सोडल्यामुळे हा प्रकार घडला असं ताईंचं म्हणणं आहे. ताईंचं म्हणणं आहे की त्यांच्यावरती अन्याय करण्यात आला आहे आणि हा अन्याय त्या सहन करणार नाहीत. त्या इतर लोकांसमोर हा विषय मांडणार आहेत. यावर तुमचं मत काय आहे? ताईंबरोबर जे घडलंय ते बरोबर आहे की चुकीचं आहे? यावरती काय कारवाई झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.